मीनाक्षी, बोला ना, काही काम होतं का? अगं येता जाता कामं सांगत राहिला. तू काय आता अभिची नर्स थोडीच आहेस. तू तर त्याच्याही पुढे निघून गेलीये. अगं बघतीस काय अशी माझ्याकडे? हा, अभिला लग्नासाठी होकार दिलायस ना तू? नाही म्हणजे बाकी कुणाचं मला काही माहित नाही, पण अभिला तू नकार देऊच शकत नाही हे मला माहित होतं. काय आहे ना, तुझ्यासारखी अनाथ मुलगी, तिला काय माहित असणार ना, घर काय असतं, नाती काय असतात. आणि त्यात आमचं खातं पितं घर. घरात कशाला काही कमी नाही, आणि त्यात आमच्या अभिमध्ये नावं ठेवण्यासारखंही काही नाही. आणि तुझ्यासारख्या अनाथ मुलीला हे असं घर मिळालंय म्हणजे तुझं भाग्यच म्हणावं लागेल, नाही का? खरंय तुमचं. माझंही असंच स्वप्न होतं. नाही म्हणजे अगदी हेच घर असं नाही, पण एखादं असं घर मिळावं जिथे पैशांपेक्षा नात्यांना जास्त महत्व असेल, जिथे नात्यांमध्ये प्रेम असेल, वडीलधाऱ्या माणसांबद्दल आदर असेल. आता जे हवंय ते मिळालंय ना, मग काय हवं होतं याचा कशाला विचार करायचा, नाही का? असो, आता तुम्ही सगळं ठरवलंच आहे तर मला पुढच्या गोष्टींच्या तयारीला लागलं पाहिजे ना. पुढच्या गोष्टी म्हणजे? अगं पुढच्या गोष्टी म्हणजे लग्नाचं बघायला नको का तुमच्या? हा, तुझ्यासारख्या मुलीला किती दिवस बिन लग्नाची घरात ठेवणार आहे मी? नाही म्हणजे तुला विचारणारं कोणी नाहीये ग, पण आम्हाला नातेवाईक आहेत आणि त्यांना उत्तरं द्यावी लागतील. मला काय बोलतील ना याचाही विचार करावा लागतो आम्हाला. बर, गुरुजी येणार आहेत, त्यांना पत्रिका काढायला सांगणार आहे. लग्नाचा मुहूर्त काढायचा आहे, तर तुझी पत्रिका असेल तर दे. हा, अगो बाई, मी तर विसरले, तू अनाथ आहेस. तुझी कुठली आली बाई पत्रिका आणि काय? हा, जन्मतारीख, जन्मवेळ काही माहितीये का? जन्मतारीख माहितीये. नशीब माझं, ती दे मला. गुरुजींना देते म्हणजे ते पत्रिका काढतील. आमचंच नाणं खोटं. तुला दोष देऊन काय उपयोग आहे? बोलायचं म्हटलं ना तर आपलेच जात आणि आपलेच हो. बोलणार कोणाला ना? धडक 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 धुवा उडाय रे. वनिता, आलीस तू? आता इथेच थांब, मी आले 2 मिनिटात. अहो पण झालंय काय? मी एकदम टायमावर आले आज. हो, तू अगदी वेळेवर आली आहेस, पण तुझी बडबड सुरू व्हायच्या आधी मला तुझं तोंड गोड करू दे. थांब इथेच. अहो मॅडम, पण तोंड गोड कराय असं झालंय तरी काय? आता मकर संक्रांतीच्या टायमाला दिलं होतं की तुम्ही तिळगुळ मला. हा वनिता, अगं तो संक्रांतीचा तिळगुळ होता. आपल्या घरात एक आनंदाची गोष्ट घडलीये म्हणून मी तुझं तोंड गोड करते. घे. पण आधी गोष्ट काय झाली ती तरी सांगा. आपल्या अभिदादाचं आणि मीनाक्षीचं लग्न ठरलंय. पण मीनाक्षीचं लगीन तर आधीच झालंय. काय? हो, काय झालं? आज काय बघायला माझ्याकडं? तू काय बोलतेस, तुला कळतंय? मीनाक्षीचं लग्न कधी झालं? कधी झालं विचारताय? अहो काय मॅडम, मागच नाही का झालं? अगं कोणाशी झालं लग्न तिचं? अहो असं काय करताय मॅडम? हे पण मलाच सांगायला लागणार का? आठवा आठवा, तुम्हीच सांगितलं होतं, आठवा. मी आठवू? हा, मला सांगतेस तू आठवायला? हा, तू फक्त मी तुला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे. काय? आपल्या अभिदादा बरोबर झालं नाही का? अहो आठवा, बघा मागच्या टायमाला मी सुट्टीवरून परत आलते, मग तुम्ही मला सांगितलं का मीनाक्षी आणि अभिदादाचं लगीन झालंय, हाय का नाही? माझी आई, अगं तेव्हा तुझा तसा गैरसमज झाला होता नाही का, म्हणून तू तसं म्हणालीस. आणि आम्ही सांगितलं नाही म्हणून तू रडून पण दाखवलंस.
मग आम्ही सगळ्यांनी तुला सांगितलं बाई ग तसं काहीही नाहीये. हा हा असं आहे का? मला वाटलं का बस या विषयावर जास्त बोलून मला माझं बीपी नाही वाढवायचं. तू आता आलीस ना कामाला लाग. मीनाक्षी ताई, कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. तुमचं काय म्हणतात ते कॉंग्रॅच्युलेशनच. तुमचं आणि अभिदादाचं लगीन जमलंय ना, म्हणून तुमचं कॉंग्रॅच्युलेशन. मीनाक्षी ताई, तुमचा आणि अभिदादाचा जोडा लई शोभून दिसणार बघा, 100%. थँक्यू वनिता. वेलकम वेलकम. आता आधी काय करते, आज जाते समधी काम आटपते आणि मग बाहेर येऊन तुमच्याशी या ईश्वर बोलते. हा आलीच मी. असं म्हणते खरी, पण काम आटपून आली ना बाहेर की तिला आठवणार पण नाही आपण तिघी इथे भेटलो होतो. थोडं थोडं ओळखायला लागली आता मी तिला. पण तू कुठे बाहेर जातेस? हो, नैनाला भेटायला. पण लवकर ये हा, आज गुरुजी येणार आहेत मुहूर्त काढायला. आणि हो नयनाला म्हणावं इथेच जेवायला ये, म्हणजे जेवण पण होईल आणि आपल्या गप्पा सुद्धा होतील. बर, सांगते मी तिला. हा. येते. ये लवकर ये. ए गप बस ना. हा काय किरकिर लावली कधी बसने? हा बाहेर जायचं. हा त्याला किरकिर लावली रे. जब गुमान पडून राहायचे इथे दिलंय ना ते खायचं. हा नाहीतर तुला कायमचा गप करायला वेळ लागणार नाही, मला कळलं का? आईला किरकिर लावली कधी बसून नुसती डोक्याला. दार उघडून आत घेतोय हीच तुझ्यावरची मेहरबानी समजायची. तुझ्या पोराला जे काय बघायचं ना घेतनच. हे रडणं थांबिव. आपल्याला या खोलीत कुठला पण आवाज नाही पाहिजे. हा मी तुमच्या समोर हात जोडते, पाया पडते तुमच्या, पण माझ्या मुलाला सोडा. तुला सांगितलेलं कळत नाही का? ते काही नाही, आज मी माझ्या मुलाला इथून घेतल्याशिवाय जाणारच नाही.
हॅलो. ठीक आहे. तुझ्या पोराला तू भेटू पण शकतेस आणि इथनं घेऊन पण जाऊ शकते, कळलं का? ए, मुलाला घेऊन इथनं बाहेर गेलीस म्हणजे तुझी कायमची सुटका झाली असा विचार करू नकोस. बाहेर पडल्यावर जर का काही शानपणा केला तुझ्या पोराला ढगातच पाठवेल. गुरुजी, एखादा जवळचा चांगला मुहूर्त आहे का? नाही म्हणजे चांगल्या कामाला उशीरू नको, नाही का? 4-5 चांगले मुहूर्त आहेत. हो ना, मग त्यातल्या त्यात जवळचा कुठला तो सांगा ना. 11 फेब्रुवारी. चालेल आम्हाला. या अगोदर मला दोघांची पत्रिका पाहावी लागेल. हो, हे सगळं बघायलाच हवं का? तू पण ना वहिनी, काही गोष्टी या शास्त्रानुसार व्हायलाच हव्यात. म्हणजे अभिची पत्रिका आहे आमच्याकडे, पण म्हणजे वधूची पत्रिका आहे ना? नाही, तिची पत्रिका नाहीये, पण जन्मतारीख आहे. ठीक आहे, मग जन्मतारीख सांगा. गुरुजी, खरं तर आम्ही पत्रिका बघणारच नव्हतो, पण वंसनचा हट्ट म्हणून मग मी तयार झाले. खरं तर लग्न म्हणजे दोघांची मनं जुळणं, त्यांचे विचार जुळणं, हे महत्वाचं नाही का? वहिनी, अगं काळजी करू नको. अभिचं लग्न मीनाक्षी बरोबरच होणार आहे. पण काय ना, मनात कुठली शंका नको म्हणून हे सगळं करतेय मी. आणि छोट्या मोठ्या अडचणी असतील ना, तर गुरुजी त्याच्यावर उपाय सुचवतीलच ना. काय गुरुजी, बरोबर बोलतेय ना मी? गुरुजी, बोला ना तुम्ही, काही सांगायचं आहे का तुम्हाला? सगळं काय ठीक आहे, पण वहिनी, गुरुजींच्या चहाचं बघतेस ना? हो, आलेच मी. गुरुजी, काय झालंय? नाही म्हणजे तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, पण तुम्ही सांगत नाही आहात. हे बघा, मी सांगतो, तुमची सर्वांची या लग्नाला संमती आहे. शक्य झालं तर देवाची प्रार्थना करा, एवढंच मी यावेळी सांगू शकतो. गुरुजी, तुम्ही असं कोड्यात बोलू नका. नीट मला समजेल असं काय ते सांगा.
जे काही आहे ना ते स्पष्ट आणि खरं खरं सांगा. गुरुजी बोला ना काहीतरी. सांगतो, पण मी जे काही बोलणार आहे ते तुम्ही पूर्णपणे आणि शांतपणे ऐकून घ्या. कदाचित मी सांगितल्यावर तुम्ही घेतलेला निर्णय तुमच्यावर बदलण्याचीही वेळ येऊ शकते. ठीक आहे, तुम्ही जे काही सांगाल ते ऐकायची तयारी आहे माझी. सांगा तुम्ही. थांबा गुरुजी. सॉरी गुरुजी, पण माझा पत्रिकेपेक्षा प्रॅक्टिकली जगण्यावर जास्त विश्वास आहे. आणि माणसाने माणूस म्हणून समजून घेतलं समोरच्या, तर मला नाही वाटत फार काही अडचणी येतात. आणि जरी त्या आल्या तरी समोरच्याच्या मदतीनं त्या सोडवता येतात. आणि आम्ही आता लग्न करायचं ठरवलंच आहे, तर मग पुन्हा पत्रिका बघण्याची गरजच काय ना. अभि, अरे काय बोलतोयस तू? हे जे काही चाललंय ते सगळं तुझ्यासाठीच चाललंय ना? गुरुजी, तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही सांगा तुमचं काय म्हणणं आहे ते. पत्रिकेविषयी काही बोलायचंच नसेल तर विषय संपला. माझ्याकडून तुमच्या लग्नाला खूप खूप शुभेच्छा. गुरुजी, गुरुजी, हे काय? गुरुजी चहा न घेताच कसे गेले? अभिचा पत्रिकेवर विश्वास नाही ना, म्हणून निघून गेले. अभि, अरे असं का वागलास तू त्यांच्याशी? आत्याई, माझ्या लग्नासाठी तुझी संमती आणि तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद. बाकी मला या विषयावर काही बोलायचं नाही. ठीक आहे, तुम्हाला तुमच्याच मनासारखं करायचं ना सगळं. करा, हो देत तुमच्या मनासारखं. आलीच मी. मी जे काही बोलणार आहे ते तुम्ही पूर्णपणे आणि शांतपणे ऐकून घ्या. कदाचित मी सांगितल्यावर तुम्ही घेतलेला निर्णय तुमच्यावर बदलण्याचीही वेळ येऊ शकते. गुरुजी, गुरुजी थांबा, थांबा. गुरुजी, बोला प्रमिलाताई, अजून काय ऐकायचं बाकी आहे का? अहो तुम्ही अभिचं बोलणं कुठं मनावर घेताय? ही आजकालच्या पिढीतली मुलं तुम्हाला माहिती आहेत ना. जाऊ द्या प्रमिलाताई, जिथे विश्वासच नाही तिथे बोलण्यात अर्थ नाही. तुम्हाला अजून काही बोलायचं आहे का? नाही तर मला जाऊ द्या. अहो गुरुजी, विश्वास नाही असं कसं म्हणता तुम्ही? तुमच्यावर विश्वास आहे, पत्रिकेवर विश्वास आहे, म्हणून तर तुम्हाला बोलवलं ना. हो, ज्याला लग्न करायचंय त्याचाच विश्वास नाही तर मला बोलावून काय उपयोग? नाही म्हणजे गुरुजी तसं अभिचं चुकलंच. अहो पण त्याच्या चुकीची हवं तर मी माफी मागते, पण मला अजून 1-2 ठिकाणी जायचंय. मला उशीर होतोय, मला जाऊ द्या. नाही गुरुजी, नाही. पत्रिकेत काय आहे ते खरं खरं सांगितल्याशिवाय मी तुम्हाला इथून जाऊ देणार नाही. अहो असं पत्रिकेत काय होतं की तुम्ही बोलताना सुद्धा अडखळत होता? प्लीज प्रेमिलाताई, तुम्ही. गुरुजी, हा माझ्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे हो. तुम्ही मला सांगा ना, मी समजवेन अभिला. तुमचा हट्टच आहे तर मी सांगतो, मी दोघांच्याही पत्रिका पाहिल्या. फार वाईट योग आहे. वाईट योग आहे म्हणजे? ती मुलगी सून म्हणून तुमच्या घराण्याला धाजीण नाही. त्या मुलीच्या जन्मतारखेवरून मी कुंडली काढली आहे. मला हे स्पष्ट दिसतंय. तुमचा हट्ट होता
म्हणून मी सांगितलं. यापुढे काय करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. मला उशीर होतोय, मी निघतो. मीनाक्षी, काय ग, केव्हाची वाट बघतीये मी आणि फोन का उचलत नव्हतीस? अगं, हा फोनच उचलू देत नव्हता. हा कधी आला? कालच ताबा मिळालाय. आता तुझ्याकडेच राहणार आहे ना? आता आहे तोपर्यंत आहे म्हणायचा. बाकी सगळा प्रकार तर तुला माहीतच आहे ना. काय रे, कसा आहेस? मला ओळखलंस ना? अरे, असं काय करतोयस? ही पल्लवी मावशी, आपण सोलापूरला राहायचो तेव्हा यायची ना आपल्या घरी, आठवतंय का? अगं, खूप दिवसांनी पाहतोय ना तुला, म्हणून कदाचित लक्षात नसेल येत त्याचं. बर, जा तू खेळ जा. मीनाक्षी, तुझं खूप अभिनंदन. शेवटी तू अभिनव मान्य केलंस. खरं तर काल तुला सगळं सांगितलंय, पण कधी एकदाची तुला भेटून सगळं सांगते ना असं झालं होतं. अगं, तू सांगितल्यावर मी विचार केलाच होता की काहीही झालं तरी त्यांना होकार द्यायचाच आहे, पण मला त्यांना माझा भूतकाळ सांगायचाच होता ग. काय रे, काय झालं?